श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण एक छानशी रेसिपी पाहतोय। त्याआधी सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज होळी आहे। होळीनिमित्त आज आपण कटाची आमटी बनवतोय। कटाची आमटी तर सगळेच बनवतात, मी कोणत्या पद्धतीने बनवते माझी पद्धत तुम्हाला दाखवते। एक पळी मी तेल घेतलेलं आहे। पहिला मोहरी, जिरे, लसूण, छान अशी कटाची आमटी आपण बनवतो। लसूण, कढीपत्ता, इथे मी चण्याची डाळ शिजवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। चण्याच्या डाळीचं पाणी आपण काढून घेतो, बाकीची डाळ आपण पुरणासाठी वापर करतो। तर यामध्ये शिजवताना मी हळद तेल घातलं होतं थोडं। तर यामध्ये आपण लाल तिखट, तुमचं जे घरी कोणतंही लाल तिखट असेल ते तुम्ही वापरू शकता। गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, जे काही तुम्हाला वापरायचं असेल ते तुम्ही वापरू शकता। लाल तिखट आवडीप्रमाणे, थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे। आता आपण हे फोडणीवरती घालून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता मी आमची फोडणीला टाकलेली आहे। तर आवडीप्रमाणे कोथिंबीर, मीठ, तर छान अशी उकळी येऊन द्यायची आपल्याला। आता आपण थोडं मीठ चवीप्रमाणे घालणार आहोत। कोकम असेल तर कोकमसुद्धा तुम्ही घालू शकता। छान अशी उकळी येऊन द्यायची कटाच्या आमटीला। छान पाहू शकता कटाच्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे। छान असा कट आला आहे, झणझणीत अशी कटाची आमटी आपली तयार होते। थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवते आपली आमटी कशी झाली। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी, आमटी कशी होते तयार। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मंडळी। अशा पद्धतीने छान अशी कटाची आमटी आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता मंडळी। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।